नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी वायराळ लीगल टिप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये स्टॅम्प पेपर बद्दल जाणून घेणार आहोत. स्टॅम्प पेपरची वैधता किती असते, स्टॅम्प पेपर किती दिवसामध्ये वापरायला पाहिजे आणि न वापरलेल्या स्टॅम्प पेपरचं काय करायचं याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, कारण की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. स्टॅम्प पेपरची मुदत कधी संपते का? स्टॅम्प पेपरची मुदत कधी संपते हे यामध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत. आपण कोणत्या ना कोणत्या कामासाठी स्टॅम्प पेपर वापरलेलाच असतो मित्रांनो. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये किंवा 2000, 1000 अशा रुपयाचे स्टॅम्प पेपर आपण कामासाठी आवश्यकतेनुसार खरेदी करतो. परंतु काही वेळा असं होतं की आपण खरेदी केलेल्या स्टॅम्प पेपरचं काम काही कारणास्तव पुढे ढकललं जातं किंवा कॅन्सल होतं आणि अशा वेळेस तो स्टॅम्प पेपर आपल्याकडे पडून राहतो. जर तो 100 रुपये, 200 रुपयाचा असेल तर त्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. परंतु जर तो 1000, 2000 रुपयाचा स्टॅम्प असेल तर आपलं बऱ्याचपैकी नुकसान होतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपण बघितला तर आपलं तसं नुकसान होणार नाही. स्टॅम्प पेपरचे प्रकार कोणकोणते असतात हे आपण बघणार आहोत. आपणा सर्वांना माहित आहे की स्टॅम्प पेपरचे 2 प्रकार आहेत. त्यामधील पहिला प्रकार आहे ज्युडिशियल स्टॅम्प. न्यायालयामध्ये जे वापरण्यात येणारे स्टॅम्प असतात त्याला ज्युडिशियल स्टॅम्प पेपर असे म्हणतात. या स्टॅम्प पेपरचा वापर न्यायालयामध्ये कोर्ट फी भरण्यासाठी वगैरे केला जातो. हा स्टॅम्प पेपर कोणत्याही कामासाठी वापरण्यात येत नाही. याचा वापर फक्त आणि फक्त न्यायालयामध्येच होतो. नंबर 2 ला आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प. न्यायालयाव्यतिरिक्त वापरण्यात येणारे स्टॅम्प पेपर आपण एखादे खरेदी खत, रेंट अग्रीमेंट इत्यादी करण्यासाठी वापरला जातो. ते नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर असतात. याचा वापर व्यवहारात बऱ्याच कामासाठी होतो. स्टॅम्प पेपरची वैधता. भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार गैर न्यायिक म्हणजेच नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर वैधतेची वेळ कुठेही नमूद केलेली नाही. त्यामुळे त्याच्या वैधतेची वेळ निश्चित केलेली नाही आणि तो 6 महिन्यानंतरही वापरला जाऊ शकतो आणि त्यावर लिहिलेली मजकूर कायदेशीर असतो. भारतीय मुद्रांक कायदा 1899 च्या कलम 52 मध्ये फक्त अशी तरतूद आहे की खरेदी केल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीत कोणताही स्टॅम्प पेपर वापरला गेला नसेल आणि वापरात नसेल किंवा वापरणे योग्य नसेल तर अशा स्टॅम्प पेपरला कलेक्टर स्टॅम्प पेपर म्हणून घोषित केले जाईल. तो स्टॅम्प पेपर परत करून आपण आपली रक्कम परत मिळवू शकतो. स्टॅम्प पेपर खरेदी केल्यानंतर 6 महिन्यानंतर गैर न्यायिक स्टॅम्प पेपर म्हणजेच नॉन ज्युडिशियल स्टॅम्प मध्ये एखादा करार केला असेल तर तो करार वैध असेल. म्हणजे स्टॅम्प पेपरच्या खरेदीच्या 6 महिन्यानंतर देखील एखादा दस्त बनवण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेला स्टॅम्प पेपर 6 महिन्यांनी एक्सपायर झाला म्हणून फेकून देण्याची चूक करू नका. आता केस लॉ काय आहे याबद्दल सुप्रीम कोर्ट काय सांगतं? तिरुवेंगदम पिल्लाई वर्सेस नवनीत मल अँड अदर्स 2008 या केसमध्ये काय सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टानं? या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की भारतीय मुद्रांक कायदा 1899 कुठेही स्टॅम्प पेपर वापरण्यासाठी कोणतीही कालबाह्यता तारीख निर्धारित करत नाही. कलम 54 अशी तरतूद करते की ज्या व्यक्तीकडे स्टॅम्प पेपर आहे ज्याच्यासाठी त्याचा तात्काळ वापर होत नाही, जे खराब झालेले नाही किंवा अयोग्य किंवा निरुपयोगी आहे, तो असा स्टॅम्प पेपर 6 महिन्याच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द करून त्याच्या किमतीचा परतावा मागू शकतो. कलम 54 मध्ये विहित केलेल्या 6 महिन्याच्या कालावधीची अट केवळ न वापरलेल्या स्टॅम्प पेपरच्या किमतीचा परतावा मिळवण्यासाठी आहे, स्टॅम्प पेपरच्या वापरासाठी नाही. कलम 54 नुसार ज्या व्यक्तीने स्टॅम्प पेपर खरेदी केला आहे त्याने 6 महिन्याच्या आत वापरण्याची आवश्यकता नाही.
त्यामुळे अंमलबजावणीच्या प्रस्तावित तारखेच्या 6 महिन्यापेक्षा जास्त अगोदर खरेदी केलेला स्टॅम्प पेपरचा वापर दस्तऐवजासाठी होण्यास कोणताही अडथळा नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंटद्वारे लगेच कळवा. लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.